झाली नव्हती। आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात वेगवेगळ्या बाजूंनी जे दावे केले जात आहेत त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काल एक अतिशय महत्त्वपूर्ण विधान केलं होतं की विलीनीकरणाची चर्चा पूर्ण झाली आणि एखाद्या तारखेला विलीनीकरण होणार आहे हे जर ठरलं असतं तर ते अर्थात अजित पवारांनी आम्हाला सांगितलं असतं, आम्हाला विश्वासात घेतलं असतं, पण असं काहीही झालं नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। पण देवेंद्र फडणवीसांच्या याच भूमिकेवरती आज संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय। असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती, कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रत्येक गोष्टीची चर्चा होते असं नाही ना। अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते ना। अजित पवार स्वतः त्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते। ते त्यांच्या मर्जीनं भाजपबरोबर गेले आणि त्यांना असं वाटलं कदाचित की भारतीय जनता पक्ष हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही। आता अजित पवार फडणवीसांबरोबर खाजीत बरंच काही बोलायचे असं बोललो तर आम्ही जर फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। आणि विलीनीकरणाच्या सगळ्या चर्चा होत असताना आज शरद पवार दिल्लीमध्ये पोहोचले आणि त्यांनी काही पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा सुद्धा मारल्या। या गप्पांमध्ये बोलताना अर्थातच हा विषय निघाला की विलीनीकरणासंदर्भात देवेंद्र फडणवीस असोत किंवा राष्ट्रवादीचे इतर बडे नेते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हे चर्चा फेटाळताना दिसतात किंवा विलीनीकरणाची चर्चा झाली नसल्याचं म्हणतात। आणि याबद्दल बोलताना शरद पवारांनी जे नेते विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये सहभागीच नव्हते त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार असा प्रतिसवाल उपस्थित केलाय। तर अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांनी सवाल उपस्थित केला की ज्या नेत्यांचा सहभाग विलीनीकरणाच्या चर्चेतच नव्हता त्या